नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना। तर आजचा दिवस आहे दुसरा गणपती बाप्पा येऊन। तर आता इथं सकाळ झालेली आहे दुसऱ्या दिवसाची। तर चला सुरुवात केली कामासाठी। तर आता इकडे सगळी साफसफाई करून घेते। त्याच्यानंतर इकडे बाहेर पाऊस चालू आहे। तर आता इकडे आपल्याला बनवायचं असे छानपैकी पावसामध्ये चहा। तर चहा तर बनवून घेऊया। तर त्याच्यानंतर दूध तापवून घेतलं। दूध तापवून झाल्यावर लगेचच चहा पण ठेवला आणि नंतर म्हटलं चला चहाचं सुद्धा तुमच्यासोबत थोडंसं शेअर करूया। तर थोडंसं कोमट पाणी घेतलं इथं मी करून आणि चुक्याची भाजी मी कापून धुवून ठेवली होती, ती सुद्धा डाळ टाकून इकडे मी शिजायला ठेवलेली आहे। म्हटलं चहा करूसपर्यंत भाजी पण शिजून होईल आणि नंतर चहा पाणी झाल्याच्या नंतर लगेचच स्वयंपाकाला लागायचं। तर आता इथं सकाळी आंघोळ वगैरे झाली आणि लगेचच देवाला गणपती बाप्पाला अगरबत्ती धूप लावून घेऊया म्हटलं आरती, कारण आम्ही 11-12 वाजता करतो सकाळच्या। तर जसं वेळ मिळेल तसे आम्ही आरती करतो, घरात जे माणसं असतील तशा प्रमाणामध्ये आरती करतो। तर आता इकडे धूप अगरबत्ती लावून झाली तोपर्यंत चहासुद्धा तिकडं उकळतोय। तर चहामध्ये दूध टाकून घेते। तर असं सकाळ सकाळचं काम चालू असतं। उठल्याच्या नंतर हे काम झालं का ते झालं का ते सकाळ रुटीन चालूच राहते। तर आता इकडे भाजी पण छानपैकी शिजते तोपर्यंत चहा पण उकळलेला आहे। तर चहा आता मी ओतून देवबाप्पाला सुद्धा ठेवणार आहे, कारण गणपती बाप्पाला सुद्धा थोडासा चहा मांडून घेते। तर असं सकाळी सकाळी पावसाचं वातावरण आणि हे सगळं चालू होतं घरामध्ये। तर आता इकडे छानपैकी बाप्पांना सुद्धा चहा ठेवलेला आहे। तर नाश्ता करून घेतला बिस्किट आणि चहाचा आणि त्याच्यानंतर मी लगेचच स्वयंपाकाला लागले। सगळा स्वयंपाक करून घेतला। तर आज नैवेद्यामध्ये भाजी आणि भाकरी, परत भेंडी सुकी बनवलेली, वांग्याचे काप केलेले आहेत आणि आजचा नैवेद्य असा भाजी भाकरीचाच बनवला आहे। तर काल शिरा बनवला होता गोड। तर चला आता इकडे नैवेद्यसुद्धा मांडून झालेला आहे, आमचे जेवण बाकी आहेत। तर आता जेवण करून घेऊया। तर आता इकडे स्वयंपाक झाला, जेवण पण झाले, देवबाप्पाला नैवेद्य पण झाला आणि नंतर आता किचनवर एवढा पसारा पडलेला आहे तो मला आवरून घ्यायचा आहे। पसारा आवरताच लगेचच आता दुसरं पण काम चालू होईल, कारण इकडं एवढा पसारा आवरायलाच मला कमीत कमी तास दीड तास पाहिजे भांडे वगैरे घासून घ्यायला। तर आज मला बनवायचे आहेत उकडीचे मोदक, कारण देवबाप्पासाठी मी आज उकडीचे मोदक बनवणार आहे नैवेद्याला संध्याकाळच्या। तर आता नारळ सोलून घेतलं, त्याच्यानंतर हे नारळातले त्याची कपटं काढून घ्यायचे आणि नंतर लगेचच नारळ किसून घेते, कारण हे नारळ आहे ना एक नारळ आहे पूर्ण। तर छोट्या किसणीनेच किसून घेते, कारण मोठी किसणी पण आहे, पण म्हटलं चला ह्यानेच किसूया पटापट। तर आता इकडे मी गॅलरीमध्येच बसले होते, म्हटलं नारळाचा फोडताना कचरा पडेल म्हणून म्हणलं चला इथंच आता किसून घेऊ आणि त्याच्या आधी मी फोडूनसुद्धा इकडेच घेतलेला आहे। तर छानपैकी असं नारळ किसून पूर्ण झालेला आहे। तर इकडे गूळ पण काढून घेतला आहे, पण त्यातला थोडासा गूळ मी ठेवणार आहे, जास्त गोड होईल त्याच्यामुळं त्यातला थोडासा गूळ ठेवून दिला आणि एवढा गूळ घेतला, थोडीशी विलायची आणि थोडंसं तूप लागते मला हाताला वगैरे लावायला। तर आता इकडे कढई पण गरम झाली, त्यात खोबरं टाकून घेतलं, थोडंसं आधी पण तूप टाकलं होतं आणि गूळ टाकून घेतला, थोडी विलायची पण टाकली, कारण विलायची मी फक्त अशीच टाकलेली आहे, त्यातले आतले दाणे काढून, आणि थोडंसं ड्रायफ्रूट टाकून घेतलं। तर आता इकडे मोदकाचं पीठ मी रेडीमेड आणलेलं आहे, कारण आता मिळतं पीठ हे दुकानामध्ये कुठल्याही। तर आता इथे 1 वाटी पीठ घेणार आहे आणि तेच प्रमाण 1 वाटीचं पाणी, 1 वाटी पीठ आणि 1 वाटी पाणी, थोडंसं दूध टाकायचं, 1 छोटा चमचा, छोटा म्हणजे भाजीचा चमचा असतो ना तो 1 चमचा दूध टाकायचं आणि पाणी उकळून घ्यायचं आणि ते पीठ याच्यामध्ये हटवून घ्यायचं, म्हणजे आपल्याला ह्याची उकड तयार तर उकड करून मी झाकून ठेवली, कारण गरम पीठ असतं ना, म्हणून म्हणलं थोडं वाफरलं ना अजूनच मऊ होईल। आणि इकडं मी मोदकाचं सारण एका काचेच्या बाउलमध्ये बाजूला काढून ठेवते आणि पीठ पण मळून घेतलं, थोडंसं चाळणीला तूप लावून घ्यायचं, कारण मोदक चाळणीत उकडायचे। तर पीठ एकदम छान असं मऊ झालेलं आहे, हाताला पण चिटकत नाही, आणि थोडंसं तुपाचं बोट लावून घ्यायचं आणि लगेचच पारी तयार करायला घ्यायची, कारण मोदकाची पारी तुमच्या साईजवर करा, कमी जास्त छोटे मोठे, तर आम्ही असे बनवतो। तर इकडं मी पारी अशी हाताने करून घेते। त्याच्यानंतर आता पारी झाली का लगेचच कळ्या पाडून घ्यायच्या। तर मोदकाचं मोठं काम म्हणजे कळ्या पाडणं हेच असतं, कळ्या आल्या पाहिजे आता
तरच ते मोदकाचा शो राहतो, नाही तर मग नाही आल्या तर बिघडून जातं. तर आता इकडे आता कळ्या पाडून घेते. तर छानपैकी अशा कळ्या झालेल्या आहेत. तर 5 ते 6 कळ्या पाडून घेतलेल्या. तर सारण पण थंड झालेलं आहे, ते पण मी आता मोदकामध्ये भरून घेते, कारण थंडच करून घ्यायचं. गरम सारण नाही भरायचं आणि जेवढं लागेल तेवढंच भरून घ्यायचं. तर आता इकडे चमच्याने मी भरून घेते सारण आणि नंतर असं हाताने हळू कळ्यावर कळी अशी साईडला घेऊन हातानेच असं प्रेस करून घ्यायचं. तर छानपैकी असं हाताने दाबून घ्यायचं, म्हणजे छान असं येते आपली मोदक. तर आता इथं पहा कसा मोदक तयार झालेला आहे. तर गणपती बाप्पाचं हे खूप असं आवडीचं नैवेद्य आहे, म्हणून म्हटलं चला लगेचच बनवूया. कारण पहिल्या दिवशी आम्ही आयते मोदक आणले होते पेढ्याचे, पण आज म्हटलं चला गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक बनवूया. तर छानपैकी इथं मोदक चाळणीमध्ये बनवून झालेले आहेत. आता मी उकडायला ठेवणार आहे. तर कढईमध्ये पाणी ठेवले थोडंसं, त्याच्यामध्ये मी आता एक स्टँड ठेवलं खाली आणि त्याच्यावर ही मोदकाची चाळणी ठेवलेली आहे. तर आता याच्यावर झाकण ठेवायचं, थोडासा मिडियम गॅस करून त्याच्यावर जवळजवळ 10-15 मिनटं चांगले मोदक उकडू द्यायचे. तर आता इकडे मोदकसुद्धा उकडून झालेले आहेत छानपैकी. तर आता आपण करूया नैवेद्याचं ताटसुद्धा करायचं आहे. तर म्हटलं चला हार वगैरे गणपती बाप्पाला आणलेले होते, तर ते मी व्यवस्थित ठेवून घेते, कारण एक हार मला देवबाप्पाला घालायचा आहे आणि एक आणलेला ठेवून देते, कारण उद्या सकाळी लागेल. तर आता इकडे दुर्वा वगैरे त्यांनी दिलेले आहे. किती थोडीशी दुर्वा दिली, कारण एवढं महाग आहे दुर्वा. फुलं आता खूप महाग मिळतात, पण थोडीशी दिली त्यांनी दुर्वा. तर त्याचीच मी आता दुर्वाची जुडी बांधून ठेवणार आहे, म्हणजे उद्या सकाळच्याला कामं येईल. तर आता सकाळी वाहिली आम्ही दुर्वा आणून बाहेरून, इकडं मिळते थोडीशी गार्डनमध्ये, पण ही विकत आणलेली भाराबरोबर दिलेली. तर आता इथं मी देवबाप्पाला हार वगैरे घालून घेते, कारण धूप ते लावून घेणार आहे, आम्हाला करायची आहे आरती. तर आरतीची पण तयारी आता इथं करून घेते. तर गणपती बाप्पाची 2 टाईम आरती करायला लागते, सकाळ आणि संध्याकाळ. तर आता ही आरती आम्ही करणार आहोत संध्याकाळची. तर इथं देवाला देवाबत्ती करून घेते. वात वगैरे लावलेलीच असते, कारण वात तर विजू द्यायची नाही, वात तशीच चालू ठेवायची, लक्ष ठेवायचं, अजिबात वात विजली नाही पाहिजे. तर अगरबत्ती ही धूप आम्ही असं मधून लावतच असतो. तर बाप्पांना त्याचा सुगंध पण खूप छान येतो अगरबत्तीचा आणि धूपचा. तर आम्ही हे महालक्ष्मी धूप वापरतो आणि अगरबत्ती पण आणलेली आहे, एकदम चांगला सुगंध येतो त्याचा पण. आता मी अगरबत्ती ओवाळून घेतली आणि आता हार घालून घेते. तर हार इकडं छोटेच असतात, पण खूप असे महाग पण असतात. तर आता छानपैकी हार आणलेला आहे, तर तो पण मी आता गणपती बाप्पाला हार घालून घेतला. त्याच्यानंतर थोडंसं हळदी कुंकू वाहून घेते, गुलाल वगैरे तांदूळ टाकून घेते आणि अशी पूजा पण थोडीशी करून घेते संध्याकाळी. धूप वगैरे लावून झाली, तर आता लगेचच आम्ही आरतीला सुरुवात करत आहोत. तर आता इकडे आरती चालू आहे. आरती झाल्याच्या नंतर लगेचच आता नैवेद्य घ्यायचा आहे. तर आता इथे मी ताटामध्ये 11 मोदक काढून घेणार आहे. 11 मोदकचा आम्हाला नैवेद्य ठेवायचा आहे. तर एका मोदकमध्ये आम्ही नाणं पण टाकलेलं आहे 1 रुपयाचं. बघू आता ते कोणाला मिळतंय तर मोदकचा प्रसाद दिल्याच्या नंतर. तर इथं छानपैकी 11 मोदक टाकून घेतले ताटामध्ये ठेवून आणि थोडं तूप टाकून घेते वरून. तर छान असा आपला नैवेद्य झालेला आहे. तर आता इकडे मी म्हटलं चला प्रसाद पण नेऊन गणपती बाप्पाला देऊया आणि सगळ्यांनाच वाटूया. तर आता इकडे मी प्रसाद घेऊन येते आणि देवबाप्पांना मस्तपैकी प्रसाद वाहून घेणार आहे. तर छानपैकी असा प्रसाद त्यांना बनवला. तर म्हटलं चला
तुमच्यासोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करूया. तर इथं मी प्रसाद वाहून झाला, तर त्याच्यानंतर आता आम्हाला करायचे आहेत जेवण. तर कसा वाटला गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पाच्या नैवेद्याचं व्हिडिओ नक्कीच सांगा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा आणि कमेंट्समध्ये सुद्धा सांगत जा. चला सगळ्यांना बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.